नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजची रेसिपी काय आहे ते बघूया. बनवते मटकीची मिसळ. त्यासाठी मी इथे हळद घालून आणि थोडंसं मीठ घालून मी मोड आलेली मटकी वाफवून घेतलेली आहे. फार शिजवलेली नाही. आणि इथे मी घेतलेला एक मोठा मीडियम साईजचा कांदा, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे ओली कांद्याची पात आहे. तर ही पण मी एक बाउल भरून घेतलेली आहे, म्हणजे एक अख्खी जुडी जी असते ती संपूर्ण घेतलेली आहे. तर कांदा पात फ्लेवरची ही मटकीची मिसळ अतिशय छान लागते. ते पातेल मी याच्यावरती ठेवलेलं आहे गॅसवरती. तेल आपल्याला गरम करायचं आहे. 2 टीस्पून मी तेल गरम करून घेते. तेल आपलं गरम झालेलं आहे. कांदा मी आधी घालते. आता घालायचा आहे लसूण. अर्धा मिनिट आपल्याला कांदा तेलामध्ये परतवायचा आहे. कांद्याचा खूपही जास्त आपल्याला कलर याच्यामध्ये बदलवायचा नाहीये. अर्धा टीस्पून मी घातलेला आहे हळद. आता आपल्याला घालायची कांद्याची पात. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिसळमध्ये घालू शकता. तर हे बघा, अर्धा चमचा आणि अगदी थोडीशी म्हणजे पाव चमचा मी इथे घातलेली आहे लाल मिरची पावडर. उकडलेली वाफवलेली मटकी. गरम पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. मटकी वाफवताना मी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मी मीठ आता थोडंसं कमीच घालणार आहे. मंडळी, मटकीची मिसळ आपली तयार झालेली आहे. कांदा फ्लेवर वाली मटकीची मिसळ या पद्धतीने नक्की करून बघा. मिसळ तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. रेसिपी करून बघा. साधी सिंपल रेसिपी आहे. परत भेटूया छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.